नागासिनंगी येथे दरवर्षीप्रमाणेच यंदाही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। मात्र या गावातील एक विशेष गोष्ट लक्षवेधी ठरली आहे। गेल्या 2 वर्षांपासून या गावानं बैलपोळा सणासाठी केली जाणारी वृक्षतोड पूर्णपणे बंद केली आहे। NTVच्या या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया हा अनोखा उपक्रम। सेनगाव तालुक्यातील नागासिनंगी हे 99% शेतकरी वस्ती असलेले गाव आहे। पारंपरिकपणे बैलपोळ्याच्या सणासाठी शेतकरी आपल्या घरासमोर पळसाच्या झाडाची फांदी तोडून ती उभी करतात, पण या गावानं गेल्या 2 वर्षांपासून ही जुनी परंपरा थांबवली आहे। पोलीस पाटील शिवाजीराव गीते आणि शेतकरी नेते मारुती गीते यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून ही झाडं तोडण्याची प्रथा थांबविण्याचं आवाहन केलं। त्यांच्या या सल्ल्याला गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। आज नागासिनंगी गावात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, पण गावामध्ये कुठेही पळसाच्या मेढी दिसल्या नाहीत। पोलीस पाटील आणि शेतकरी नेत्यांनी दिलेल्या चांगल्या सल्ल्यामुळे गावातील 95% शेतकऱ्यांनी ही मेढी उभारण्याची परंपरा थांबविली आहे। या गावाच्या या अभिनंदनीय निर्णयाची चर्चा आता जिल्ह्यात सर्वत्र होत आहे। पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरे करत असताना पर्यावरण रक्षणाचीही काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे याचा संदेश हे गाव संपूर्ण जिल्ह्याला देत आहे। पूर्वजापासून चाललेला पोळा सण होता आणि पोळा सणानिमित्त मेढीची जी प्रथा होती ती 90% नागासिंगीमध्ये बंद झालेली आहे। कारण वृक्ष लागवड करायची आहे, आपल्याला वृक्षाची तोड करायची नाही। या कारणानं मेढीची जी प्रथा आहे ती 90% पर्यंत संपवलेली आहे आणि येणाऱ्या काळात ती 100% वृक्षतोड बंद करू आणि वृक्ष लागवड सुरू करू। शेतकरी बांधव काय करत होते की या पळस तोडून मेढ आणत होते आणि आपल्या देवापुढं दरवाजा पुढे ही वाहत होते। मात्र यावर्षी मी आपल्या सिंगीनागा गावासहित पूर्ण जिल्ह्याला एक आवाहन केलं होतं, नम्र विनंती केली होती की आपल्याला वृक्ष संवर्धन करण्यासाठी वृक्षतोडी थांबवायची आणि ज्या विनंतीला मान देऊन आमच्या सिंगीनागा गावातील नागरिकांनी जवळपास 90% लोकांनी ही प्रथा ही बंद केलेली आहे आणि वृक्ष संवर्धनाला साथ केलेली आहे। आपल्या जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा सांगितलं होतं गाठ्यामध्ये लिहून की वृक्ष वेली आम्हा सगळे सोयरे आणि महत्व सांगितलं होतं। त्याच महापुरुषाच्या विचारावर पुरुषाच्या विचाराचं समर्थन करून आज शेतकरी बांधवांना या उपक्रमाला साथ देऊन एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि चांगल्या गोष्टीला चालना दिलेली आहे। त्याचबरोबर आपण जर पूर्वी जाऊन बघितलं तर हनुमंतरायांना दुर्नागिरी उचलून निसर्गाचं महत्व सांगितलं। त्याच्या पुढे जाऊन श्रीकृष्णाने आपलं गोवर्धन पूजा देऊन हे निसर्गाप्रती या पर्यावरणाप्रती महत्व दाखवलं आणि असं आज आपल्याला काळाची गरज आहे। जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करण्याची काळाची गरज आहे। आज सगळं जग वृक्ष संवर्धन करण्यासाठी पुढे आलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातून हिंगोली जिल्हा आज पुढे आलेला आहे आणि पोळ्याला जी प्रथा होती जुनी ती प्रथा आज मोडीत काढलेली आहे। प्रतिनिधी महादेव हारन, NTV न्यूज मराठी, हिंगोली।